ओके. सो आपण बघत होतो एमसीक्यू सिरीज, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत एमसीक्यूज. आणि हे एमसीक्यूज आपण ईएससी प्रिलिमचे काल जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचे स्टार्ट केले होते. काल आपण माझ्या मते 34 क्वेश्चन नंबर पर्यंत बघितलं होतं. यस. सो आपण क्वेश्चन नंबर 35 पासून स्टार्ट करणार आहोत. काय क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35? Which one of the following represents relative density of saturated sand deposit having a moisture content of 25%? Which of the following represents relative density of a saturated sand deposit having a moisture content of 25%? म्हणजे water content दिलेला आहे. If maximum and minimum void ratio of a sand are 0.95 and 0.45 respectively, and specific gravity of sand particles is 2.6. काय क्वेश्चन आहे कळाला तुम्हाला? Which one of the following represents relative density? What is relative density? रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला महेश एस इज इक्वल टू डब्ल्यू नाही. मी काय सांगितलंय? क्वेश्चन कॅल्क्युलेट करता. हा, तू बरोबर आहे. एस इज इक्वल टू डब्ल्यू करून ई काढू. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला अगोदर काय असतो? रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू ई मॅक्स मायनस ई देन डिवायडेड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. करेक्ट? येस. ई मॅक्स मायनस ई डिवायडेड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. इथे आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? ई, कारण मॅक्सिमम व्हाईड रेशो दिलेला आहे आणि मिनिमम व्हाईड रेशो देखील दिलेला आहे. ई कॅल्क्युलेट करावा लागेल. ई कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? एस इज इक्वल्स टू डब्ल्यू जी. सॉइल कशी आहे? सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड सॉइल असल्यामुळे एस इज इक्वल टू एन, ई इज इक्वल टू डब्ल्यू इंटू जी. वॉटर कंटेंट आहे तुमची 25%, जी आहे तुमचा 2.6. 2.25 मल्टिप्लाइड बाय 2.6. काय आन्सर येत आहे? कॅल्सी घेऊन बसा बरं सगळ्यांनी. एक्झामला तर हे मॅन्युअली करायचंय, पण आपल्याला फास्ट करायचंय म्हणून सगळ्यांनी कॅल्सी घेऊन बसायचंय. पटपट आन्सर सांगायचंय म्हणजे आपलं रिव्हिजन सेशन पटपट चालेल. ब्रेन चालवायचं आहे ना आपल्याला. 2.6 मल्टिप्लाइड बाय 0.25, 0.744 आणि 0.65. दोन आन्सर आले. एकच आन्सर सांगा कोणतं तरी. सगळ्यांनी कॅल्सी घेऊन बसा. पटकन कॅल्क्युलेट. मी पण घेतलंय. 2.6 मल्टिप्लाइड बाय 0.25. 0.65 इज द करेक्ट आन्सर. E is equal to 0.65. Relative density E maximum is 0.95 minus 0.65 divided by 0.95 minus E minimum is given 0.45. हा इथे दिलेला आहे मिनिमम व्हाईड रेशो. काय आन्सर येत आहे? व्हॉट इज रिलेटिव्ह डेन्सिटी? 0.95 minus 0.65 divided by 0.95 minus 0.45. 0.6. 0.666 नाही, 0.6 एक्झॅक्ट येत आहे माझ्या कॅल्सीवरती. सो 60% इज युअर रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी ही जी टर्म आहे, या रिलेटिव्ह डेन्सिटीची व्हॅल्यू जर इक्वल टू 1 असेल तर ई ची व्हॅल्यू त्या केसमध्ये किती असते? ही जी नॅचरल व्हॉइड रेशो आहे, जर मला रिलेटिव्ह डेन्सिटीची व्हॅल्यू 1 हवी असेल तर ई ची व्हॅल्यू त्या केसमध्ये किती असते? ई मिनिमम असते. येस. आणि ई मिनिमम असतो म्हणजे तिला आपण काय म्हणतो? डेन्सेस्ट स्टेट ऑफ सॉइल असं म्हणतो. डेन्सेस्ट स्टेट ऑफ सॉइल मध्ये रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू 1 असते. आणि लुझेस्ट स्टेट मध्ये ई इक्वल्स टू काय असतो? लुझेस्ट स्टेट मध्ये ई इक्वल्स टू असतो तुमचा ई मॅक्सिमम. आणि लुझेस्ट स्टेट मध्ये रिलेटिव्ह डेन्सिटीची व्हॅल्यू किती असते? 0 असते. तो चार्ट पार्ट आहे सगळ्यांचा, रिलेटिव्ह डेन्सिटी आणि पुढे टाइप ऑफ सॉइल. 0 ते 15, 35 ते 65, 65 ते 85, 85 ते 100. व्हेरी गुड महेश. 0 ते 15 असेल तर बघा, रिव्हिजन आपण फक्त एमसीक्यू नाही करत, त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी करतो. 0 ते 15, 15 ते 35, 35 ते 65, 65 ते 85 आणि 85 ते 100. काय? व्हेरी लूज पासून स्टार्ट करायचं. व्हेरी लूज, लूज, मीडियम, डेन्स आणि एक असतं तुमचं व्हेरी डेन्स. व्हेरी गुड महेश. क्लिअर आहे? हा चार्ट सगळ्यांचा पार्ट आहे. नसेल पार्ट उद्या रिवाइज करायचा आहे. 0 ते 15, 15 ते 35, 35 ते 65, 65 ते 85, 85 ते 100. व्हेरी लूज, लूज,
मीडियम, डेन्स, व्हेरी डेन्स. ओके, थँक्यू. त्यानंतर रिलेटिव्ह डेन्सिटी. हा, अजून एक सांगा, रिलेटिव्ह डेन्सिटी ही जी टर्म आहे ती कोणत्या सॉइलसाठी ऍप्लिकेबल आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी जी टर्म आहे ही कोणत्या सॉइलसाठी ऍप्लिकेबल आहे? कोहेजन लेस सॉइलसाठी ऍप्लिकेबल आहे किंवा कोर्स ग्रेन सॉइलसाठी ऍप्लिकेबल आहे. आपल्याला डेन्सिटीज रिप्रेझेंट करायची आहे, पण रिलेटिव्ह डेन्सिटी ही फक्त कोहेजन लेस सॉइलसाठी ऍप्लिकेबल आहे. मग कोहेजन लेस आणि कोहेजिव्ह दोघांसाठी ऍप्लिकेबल असणारी अजून एक टर्म आपण एक्सप्लेन केली होती, तिचं नाव काय होतं? डेन्सिटी रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी रिप्रेझेंट करण्यासाठी तुमची कोहेजनलेस सॉइल आणि कोहेजिव्ह सॉइल दोघांसाठी ऍप्लिकेबल एक टर्म डिफाईन केली होती, तिचं नाव काय होतं? व्हेरी गुड, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन काय होतं? गॅमा डिवायडेड बाय गॅमा डी मॅक्स. गॅमा डी डिवायडेड बाय गॅमा डी मॅक्स. गॅमा डी मॅक्स इज मॅक्सिमम युनिट वेट. आणि त्याचं आणि रिलेटिव्ह डेन्सिटीचं रिलेशनशिप काय होतं? व्हॉट वॉज रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन इज इक्वल टू 80 प्लस 0.2 टाइम्स ऑफ रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन इज इक्वल टू 80 प्लस 0.2 टाइम्स ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी. क्लिअर आहे हे सगळं? व्हेरी गुड. नेक्स्ट, द करेक्ट सिक्वेन्स ऑफ प्लास्टिसिटी ऑफ मिनरल्स इन अ सॉइल इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये काय करायचं आहे? प्लास्टिसिटी ऑफ मिनरल्सचं काय करायचंय तुम्हाला? सिक्वेन्स अरेंज करायची. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली माहिती पाहिजे, म्हणजे याचं काही तुम्हाला एक्सप्लेनेशन वगैरे मी दिलेलं नाही किंवा नोट्समध्ये पण नाहीये. याचा सिक्वेन्स जो आहे, द करेक्ट सिक्वेन्स ऑफ प्लास्टिसिटी ऑफ मिनरल्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर, याच्यामध्ये सिलिका जे असते, ह्या सिलिकाची प्लास्टिसिटी सगळ्यात कमी असते आणि मोंट मोरिलोनाइटची प्लास्टिसिटी ही सगळ्यात जास्त असते. यापैकी तुम्हाला ह्या तिघांची सिक्वेन्स माहिती असेल. आपण 3 मिनरल बघितले होते, येस. केओलिनाइट, इलाइट आणि मोंट मोरिलोनाइट. मोंट मोरिलोनाइट हा सगळ्यात प्लास्टिक असतो, इलाइट इंटरमिजिएट असतो आणि केओलिनाइट हा सगळ्यात कमी प्लास्टिक असतो. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन जर एक्झामला आला असता तर तुम्ही अरेंज काय केला असता? केओलिनाइट, इलाइट आणि मोंट मोरिलोनाइट ह्या सिक्वेन्स मध्ये अरेंज केला असता. येस, MIKKIM. हे 1.36चं ए, सिलिकाची सगळ्यात कमी प्लास्टिसिटी असते, मोंट मोरिलोनाइटची प्लास्टिसिटी ही सगळ्यात जास्त असते. दिस इज 1.36. नेक्स्ट क्वेश्चन 1.37. नेक्स्ट, अ सॉइल इज ॲट इट्स लिक्विड लिमिट. सॉइलच्या मध्ये असणारी मॉइश्चर कंटेंटची व्हॅल्यू ही लिक्विड लिमिट इतकी आहे. इफ द कन्सिस्टन्सी इंडेक्स ऑफ द सॉइल इज इक्वल टू 0. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? सॉइल लिक्विड लिमिटला असेल तर त्याच्या कन्सिस्टन्सी इंडेक्सची व्हॅल्यू ही 0 असते. येस. कसं करेक्ट आहे? व्हॉट इज कन्सिस्टन्सी इंडेक्स? काल फॉर्म्युला बघितला आपण. लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट डिवायडेड बाय लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. आता सॉइल कन्सिस्टन्सी इंडेक्सला आहे किंवा सॉइल कन्सिस्टन्सी इंडेक्सला आहे, सॉरी, सॉइल जी आहे ती लिक्विड लिमिटला आहे, म्हणजे नॅचरल वॉटर कंटेंटची फॉर्म्युला किती असेल? लिक्विड लिमिट इतकी आहे. त्यांचं म्हणणं काय आहे? सॉइल इज एट इट्स लिक्विड लिमिट, म्हणजे वॉटर कंटेंट इन अ सॉइल इज इक्वल टू लिक्विड लिमिट. इथे डब्ल्यू ची व्हॅल्यू WL जर पुट केली तर WL minus WL, this term will equal to 0, become equal to 0. That means consistency index of the soil is equals to 0. The consistency index of the soil, खाली काय दिलेली आहे? डेफिनेशन दिलेली आहे. The consistency index of a soil is defined as a ratio of, कशाचा रेशिओ असतो? लिक्विड लिमिट मायनस द नॅचरल वॉटर कंटेंट, म्हणजे लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट टू द नॅचरल वॉटर कंटेंट म्हणजे W मायनस प्लास्टिक लिमिट. इज इट अ करेक्ट स्टेटमेंट? कन्सिस्टन्सी इंडेक्स असा असतो का? नाही. कन्सिस्टन्सी इंडेक्स काय असतो? लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट डिवायडेड बाय लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. तसंच तुमचा वाला लिक्विडिटी इंडेक्स काय असतो? नॅचरल वॉटर कंटेंट मायनस प्लास्टिक लिमिट डिवायडेड बाय व्हॉट? लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. आठवतोय ना, कालच झाला होता लिक्विडिटी इंडेक्स सुद्धा. लिक्विडिटी इंडेक्स इज इक्वल टू W मायनस WP डिवायडेड बाय WL मायनस WP. दोघांची ऍडिशन 1 असते. लिक्विडिटी इंडेक्स प्लस कन्सिस्टन्सी इंडेक्स इक्वल्स टू 1. परत एकदा क्वेश्चन विचारतोय, कालचाच क्वेश्चन आहे तरी आन्सर द्यायचंय. जर तुमचा कन्सिस्टन्सी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर सॉइलची स्टेट कोणती? IC, कन्सिस्टन्सी इंडेक्स, इकडे घेऊया आपण ते. कन्सिस्टन्सी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर व्हॉट इज द स्टेट ऑफ सॉइल?
व्हेरी गुड पियुष. सॉलिड आणि सेमी सॉलिड. कन्सिस्टन्सी इंडेक्स लेस दॅन 0 असेल तर इट इज इन अ लिक्विड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी. येस. आणि इन बिटवीन दिस इट इज इन अ प्लास्टिक स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी. आणि लिक्विडिटी इंडेक्सचं एक्झॅक्टली याच्या उलट होतं. ठीक आहे, याचं तुम्हाला माहिती आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. खालचे स्टेटमेंट कन्सिडर करायचे आहे. अ डिस्पर्स स्ट्रक्चर इज फॉर्म्ड इन अ क्ले. क्ले मध्ये डिस्पर्स स्ट्रक्चर केव्हा तयार होतं? द नेट इलेक्ट्रिकल फोर्सेस बिटवीन द ऍडजस्टंट सॉइल पार्टिकल्स ऍट द टाइम ऑफ डिपॉझिशन आर रिपल्सिव्ह. काय आयडेंटिफाय करायचे आहे तुम्हाला? करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचे आहे. द नेट इलेक्ट्रिकल फोर्सेस बिटवीन द ऍडजस्टंट सॉइल पार्टिकल्स ऍट द टाइम ऑफ डिपॉझिशन आर रिपल्सिव्ह. डिस्पर्स स्ट्रक्चर हे रिपल्सिव्ह फोर्सेस असतात तेव्हा फॉर्म होतं का? येस, करेक्ट. व्हेरी गुड. मग जर फोर्सेस अट्रॅक्टिव्ह असतील तर कोणतं स्ट्रक्चर फॉर्म होतं? सांगता येईल? फोर्सेस अट्रॅक्टिव्ह असतील तर कोणतं स्ट्रक्चर फॉर्म होतं? इफ द फोर्सेस बिटवीन द टू डिफरंट बिटवीन द ऍडजस्टंट सॉइल पार्टिकल्स आर अट्रॅक्टिव्ह, त्या केसमध्ये कोणतं स्ट्रक्चर फॉर्म होतं? व्हेरी गुड. त्या केसमध्ये फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर हे फॉर्म होतं. येस, करेक्ट. मग पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. ऑप्शन मध्ये अगोदर जायचं. पहिलं करेक्ट आहे. वन ज्याच्यामध्ये आहे ते ऑप्शन राहू द्यायचे, म्हणजे 1, 2 आणि डी. हे बी ऑप्शन इज इलिमिनेटेड बिकॉज देर इज नो वन. त्यानंतर अ डिस्पर्स स्ट्रक्चर इज फॉर्म्ड in a clay when remolding and compacting of a clays have high void ratio. चला, रिमोल्डिंग आणि कॉम्पॅक्शन मुळे जर व्हॉइड रेशो जास्त असेल तर तुमचं वालं डिस्पर्स्ड स्ट्रक्चर तयार होतं असं त्यांना म्हणायचंय. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? ठीक आहे, महेश म्हणतो रॉंग आहे. येस. ओके. नेक्स्ट. हे स्टेटमेंट वरती गोल केला. नेक्स्ट स्टेटमेंट आहे देर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्ड मिनरल्स इन वॉटर. हे घेतलेलं होतं आपण. तुम्हाला आठवत असेल की डिस्पर्स स्ट्रक्चर फॉर्म केव्हा होतं? ज्यावेळेस तेथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल्स असतं वॉटरमध्ये त्यावेळेस डिस्पर्स स्ट्रक्चर तयार होतं का? हे नोट्स मध्ये आहे मेन्शन. यस नाही महेश, यस नाही, नाही 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 नाही. नोट्स तुम्हाला आता नोट्स ओपन करून दाखवू का? फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर केव्हा फॉर्म होतं? फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर फॉर्म होण्यासाठी कोण मदत करतं? याच्यामध्ये वरती 3 गोष्टी आणि खाली 3 गोष्टी लिहिलेल्या होत्या नोट्समध्ये. त्यामध्ये मिनरल्स जर वाढत असतील तर तुमचं फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर तयार होतं. हे एक्सप्लेन केलं होतं मी. फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर बघा तिथे दिलेलं होतं, पीएच वरती डिपेंड करतं, चार्जेस वरती डिपेंड करतं. तिथे मिनरल्स होते. ज्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्ड मिनरल्स वाढतं वॉटरमध्ये त्या केसमध्ये फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर तयार होतं. हे लक्षात ठेवायचं. यस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्ड मिनरल्स वॉटरमध्ये वाढतं त्यावेळेस कोणतं स्ट्रक्चर तयार होतं? फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर. सो थर्ड स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. जर थर्ड स्टेटमेंट करेक्ट नाहीये तर ज्या ऑप्शन मध्ये थर्ड स्टेटमेंट नाहीये इट इज युअर करेक्ट आन्सर. काय? ज्या ऑप्शन मध्ये थर्ड स्टेटमेंट नाहीये इट इज युअर करेक्ट आन्सर. इथे थर्ड आहे, इथे पण थर्ड आहे. इट इज नॉट करेक्ट, इट इज नॉट करेक्ट. सी इज द करेक्ट आन्सर. फोर्थ काय आहे? प्लेटलेट्स हॅव फेस टू फेस कॉन्टॅक्ट इन मोर ऑर लेस पॅरलल अरेज. डिस्पर्स स्ट्रक्चर मध्ये फेस टू फेस कॉन्टॅक्ट असतो का? हे शिकवलेलं आहे. येस. डिस्पर्स स्ट्रक्चर जर तुम्हाला आठवत असेल तर अशा पद्धतीचे होतं. येस. डिस्पर्स स्ट्रक्चर मध्ये फेस टू फेस कॉन्टॅक्ट असतो. आणि फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर मध्ये काय असतो? एज टू फेस कॉन्टॅक्ट होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. हे अशा पद्धतीचे स्ट्रक्चर फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर तुम्हाला हे पण हेड टू फेस करेक्ट. फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं होतं बीम आणि कॉलम सारखं असतं. कुणासारखं असतं? बीम कॉलम सारखं. व्हेरी गुड आरती, कॉलम बीम सारखं. सो चौथं स्टेटमेंट करेक्ट आहे. इथून पण तुमचं पहिलं ऑप्शन एलिमेंट झालं असतं. दुसऱ्या ऑप्शन वरती परत येऊया. डिस्पर्स स्ट्रक्चर इज अ फॉर्म when remolding and compacting of clay have high void ratio. Remolding and compacting of a clays have high void ratio. आता इथे त्यांनी हाय व्हॉइड रेशो दिला आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की तुम्हाला माहिती फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर मध्ये व्हॉइड रेशो हा जास्त होता. बट ज्यावेळेस आपण रिमोल्डिंग करतो ना, म्हणजे बघा तुम्हाला सांगतोय जो क्ले ज्याच्यामध्ये व्हॉइड रेशो जास्त आहे याची ज्यावेळेस रिमोल्डिंग आणि कॉम्पॅक्शन आपण करतो, आता काय आहे तुमचं फेस
किंवा हेड टू फेस ओरिएंटेशन आहे. येस. आणि हे हेड टू फेस ओरिएंटेशनला ज्यावेळेस आपण रिमोल्डिंग आणि कॉम्पॅक्शन करू त्यावेळेस याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फेस टू फेस कॉन्टॅक्ट मध्ये होतं. स्टेटमेंट पूर्ण रीड करायचं. इट इज नॉट की स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये व्हॉइड रेशो जास्त असतो ते डिस्पर्स स्ट्रक्चर असतं. डिस्पर्स स्ट्रक्चर फॉर्म केव्हा होतं? असे क्लेज ज्या क्लेजमध्ये हाय व्हॉइड रेशो असतो त्यांची रिमोल्डिंग आणि कॉम्पॅक्शन केलं की डिस्पर्स स्ट्रक्चर तयार होतं असं त्यांना म्हणायचंय. अ डिस्पर्स स्ट्रक्चर इज अ फॉर्म वेन रिमोल्डिंग आणि कॉम्पॅक्शन ऑफ अ क्लेज हॅव्हिंग अ हाय व्हॉइड रेशो. क्लिअर महेश? सो सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट, नॉट रॉंग. क्लिअर डिस्पर्स आणि फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर. So question number 1.39. What is question number 1.39? The collapsible soil is associated with सांगायची गरज नाही पडली पाहिजे. बोला पटकन. ड्यूइंग स्वॅन्स, लुईस, लॅटराइट सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल. कोलॅप्सिबल सॉइल कुणाला म्हणतात? कोलॅप्सिबल सॉइल. लुईस सॉइलला म्हणतात. खूप वेळेस घेतलंय. कोलॅप्सिबल सॉइल इज ऑल्सो नोन ॲज अ लुईस सॉइल. इट इज फॉर्म ड्यू टू द विंड. इट इज ऑल्सो नोन ॲज अ विंड ब्लोन सॉइल, बट तिच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्यानंतर लॅटराइट सॉइल. लॅटराइट सॉइल कशी तयार होते? लॅटराइट सॉइल त्याच अजून म्हणतात रेड कलरची सॉइल जी लिचिंग ऑफ Al2CO3. नाही 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 पियुष. लॅकुस्ट्राईन सॉइल ही लेक मध्ये तयार होते. लेक जे आन्सर दिला आहे लेक मध्ये तयार होणारी लॅकुस्ट्राईन सॉइल. ओके. ही आहे लॅटराइट सॉइल. लॅटराइट सॉइल जी आहे ही रेड कलरची सॉइल असते जी तुमची वाली. महेश मरीन ओरिजिन कुठून आला? मरीन ओरिजिन वाली जी असते ती मार्ल सॉइल. ओके महेश, जिच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असेल ती मार्ल सॉइल. मी सांगतोय ना, ऐकून घ्या ना. आन्सर 2 मिनिटं थांबा ना. नाही माहिती तर उद्या रिव्हिजन करा. लॅटराइट सॉइल जी आहे ही Al2CO3 आणि Fe2O3 यांची लिचिंग झाल्यामुळे तयार होते. हे एक्सप्लेन केलेलं आहे. Fe2O3 ची लिचिंग झाल्यामुळे ही सॉइल तयार होते म्हणून तिला रेड कलर प्राप्त होतो. हिला रेड सॉइल देखील म्हणतात. इट इज नोन ॲज अ लॅटराइट सॉइल. जर तुम्ही काही घरं बघितले असतील रेड कलर मध्ये ज्या विटा येतात ब्लॉक येतात त्याला लॅटराइट मेसोनरी असं म्हणतात. मी तुम्हाला उद्या त्याचा फोटो दाखवेल. ऍक्च्युली आमच्याकडे एक चालू आहे त्याचा उद्या फोटो काढून आणतो आणि तुम्हाला दाखवतो. लॅटराइट मेसोनरी म्हणतात. लॅटराइट सॉइल इज. यस करेक्ट पियुष. कोकणमध्ये यूज करतात. करेक्ट. कोकणमध्ये ते मेसोनरी असते आणि कोकणमध्ये रेड कलरची सॉइल पण आढळते. इट इज नथिंग बट लॅटराइट सॉइल. ओके. कन्फ्युजन दूर. लॅकुस्ट्राईन सॉइल लेक मध्ये तयार होणारी सॉइल. लॅटराइट सॉइल लिचिंग मुळे तयार होणारी सॉइल. दोघं मिक्स करू नका. ब्लॅक कॉटन सॉइल. कोणत्या दगडचं डिकम्पोजिशन किंवा कोणता दगड ब्रेक झाल्यामुळे ब्लॅक कॉटन सॉइल तयार होते? बेंटोनाइट नाही आरती, बसाल्ट. बेंटोनाइट इज अ मिनरल. मी दगड विचारला. नाही 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 नाही. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये कोणतं मिनरल असतं हे विचारल्यावर बेंटोनाइट आन्सर करेक्ट नाहीये. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये सांगा कोण जास्त असतं? मोंट मोरिलोनाइट जास्त असतं. करेक्ट. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये मोंट मोरिलोनाइट जास्त असतं त्यामुळे ब्लॅक कॉटन सॉइलला स्वेलिंग आणि श्रिंकेज ही प्रॉपर्टी आहे. आय होप चारही ऑप्शन क्लिअर असतील. कळतंय तुम्हाला आता तुम्ही एक्झाम मध्ये कोणत्या चुका करतात? माहिती सगळं आहे बट रिव्हिजन कमी आहे. जसं लॅटराइटला लेक आन्सर दिलं. ब्लॅक कॉटन सॉइल तुम्ही बेंटोनाइट सांगितलं. ब्लॅक कॉटन सॉइल ही बसाल्ट पासून तयार होते आणि ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये मोंट मोरिलोनाइट असतं. ठीक आहे. आता बेंटोनाइट आलं होतं. सगळ्या साईलचं ओके येईल ते पुढे. कन्सिस्टन्सी ऍज अप्लाइड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. कन्सिस्टन्सी ऍज अप्लाइड टू द कोहेजिव्ह सॉइल इज अन इंडिकेटर ऑफ. कन्सिस्टन्सी जी आपण अप्लाय करतो ही कन्सिस्टन्सी कशाचं इंडिकेटर आहे? कोहेजिव्ह सॉइलला जी अप्लाय करतो. डेन्सिटीचं इंडिकेटर आहे. मॉइश्चर कंटेंटचं इंडिकेटर आहे. पोरॉसिटीचं इंडिकेटर आहे. कशाचं इंडिकेटर आहे? की शिअर स्ट्रेंथचं. शिअर स्ट्रेंथचं. का कन्सिस्टन्सी शिअर स्ट्रेंथचं इंडिकेटर आहे? आपण बघितलं होतं की जसजसं लिक्विड लिमिट सॉरी जसजसं आपण वॉटर ऍड करत जातो तसतसं त्याची वाली काय इन्क्रीज होत जाते? कन्सिस्टन्सी इन्क्रीज होत जाते. सॉइल सेमी सॉलिड, सॉलिड मधनं सेमी सॉलिड मधनं प्लास्टिक, प्लास्टिक मधनं लिक्विड स्टेट मध्ये जाते. तसतशी सॉइलची शिअर स्ट्रेंथ काय होत जाते? कमी कमी होत जाते. मला एक सांगाल कुणी
लिक्विड सॉइल जी असते त्या लिक्विड सॉइलची मिनिमम शिअर स्ट्रेंथ असते, तिची व्हॅल्यू किती असते? 2.7. व्हेरी गुड. त्यानंतर लिक्विड लिमिट आपण डिटर्मिनेशनचा एक एक्सपेरिमेंट पण केला होता. तिथे शिअर स्ट्रेंथशी रिलेटेड एक फॅक्टर बघितला होता. त्याचं नाव काय होतं? एक इंडेक्स बघितला होता, इंडेक्स रिलेटेड टू द शिअर स्ट्रेंथ विच रिप्रेझेंट्स द शिअर स्ट्रेंथ. लिक्विड लिमिट इज अ कन्सिस्टन्सी. आणि जो लिक्विड लिमिट डिटर्मिनेशन आहे त्याचा ग्राफ, त्या ग्राफचा स्लोप आठवत असेल, फ्लो इंडेक्स. काय होता? फ्लो इंडेक्स. दॅट फ्लो इंडेक्स इज, okay, very good. Flow index is directly proportional to the shear strength or inversely proportional to the shear strength? Inversely proportional to the shear strength. Flow index is inversely proportional to the shear strength. Question number 41. While computing the values of while computing the values of limits of consistency and consistency indices, it is found that liquidity index has a negative value. Liquidity index has a negative value. Consider the following statement on this value. Liquidity index cannot have a negative value and should be taken as a zero. आता वरतीच बघितलं, liquidity index less than zero. Is it possible or not? Yes, it is possible. Liquidity index can be less than zero. So liquidity index cannot have negative value and should be taken as a zero. This is the wrong statement. Liquidity index can have a negative value. It is a correct statement. The soil tested is in semi-solid state and stiff. The soil tested is in medium soft state. इथे काय दिलेलं आहे? लिक्विडिटी इंडेक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, लिक्विडिटी इंडेक्स लेस दॅन 0 आहे. सॉइलची स्टेट सांगा, सेमी सॉलिड स्टेट की मीडियम सॉफ्ट स्टेट? मीडियम सॉफ्ट म्हणजे प्लास्टिक स्टेट. लिक्विडिटी, बरं ते सोडा. लिक्विडिटी इंडेक्स लेस दॅन 0 असतो त्यावेळेस काय असते त्याची वाली स्टेट? वेन लिक्विडिटी इंडेक्स इज लेस दॅन 0, सॉइलची स्टेट जी असते ती असते तुमची सॉलिड आणि सेमी सॉलिड स्टेट. मग लिक्विडिटी इंडेक्स लेस दॅन 0 आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे सेमी सॉलिड स्टेट आणि स्टीप. मीडियम सॉफ्ट नाही, सॉइल सॉफ्ट नसते. सो थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट, फोर्थ वन इज रॉंग. सो 2 and 3rd स्टेटमेंट इज करेक्ट. क्लिअर? 41 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? 2 and 3, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. द प्रीडॉमिनंट मिनरल रिस्पॉन्सिबल फॉर श्रिंकेज अँड स्वेलिंग इन अ ब्लॅक कॉटन सॉइल. डोळे झाकून आन्सर आलं पाहिजे पटकन. 1.42. मोंट मोरेलोनाइट. आत्ताच झालं म्हणून. टू सॅम्पल्स ए अँड बी हॅव्हिंग अ पोरॉसिटीज 40% अँड 60% रिस्पेक्टिव्हली. इलाइटचं एक्झाम्पल लॅटराइट. महेश काय? इलाइटचं एक्झाम्पल लॅटराइट. लॅटराइटचं एक्झाम्पल इलाइट असं म्हणायचंय तुला? हा, तेच माझं कन्फ्युजन होत होतं. इलाइटचं एक्झाम्पल लॅटराइट, ते टंग ट्विस्टर सारखं झालं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1.43. टू सॉइल सॅम्पल्स, त्यांच्या पोरॉसिटी दिलेला आहे 40 आणि 60%. व्हॉइड रेशोचा रेशो विचारलाय. व्हॉइड रेशो कॅल्क्युलेट करता येतो पोरॉसिटीवरनं. इटा डिवायडेड बाय 1 मायनस इटा. इटा ए डिवायडेड बाय, मी फॉर्म्युले बरोबर लिहितो का मला सांगत चाला, कारण झोप लागण्याची वेळ झालेली आहे. इटा ए डिवायडेड बाय 1 मायनस इटा. पटकन सांगा. 0.4 डिवायडेड बाय 1 मायनस 0.4. व्हॉट इज ई ए? 0.4 डिवायडेड बाय 1 मायनस 0.4. व्हॉट इज दिस आन्सर? कॅल्सी घेऊन बसा सगळ्यांनी. आज स्किप नाही करायचे मला, मला तुमची प्रॅक्टिस पण चालू ठेवायची. कॅल्क्युलेशनचा कंटाळा करतो आपण. दिस इज 0.66. व्हॉट इज ईबी? ईबी इज इक्वल टू, अगेन 60. फॉर्म्युला आहे 0.6 डिवायडेड बाय 1 मायनस 0.6. व्हॉट इज दिस आन्सर? 0.6 divided by 1 minus 0.6. 1.5. Very good. What is their ratio? 0.66 divided by 1.5. 0.6 divided by 1.5. 0.44 आलं, बट ऑप्शन असं नकोय मला, याच्या टर्म मध्ये हवंय की आन्सर काय असेल. सी ऑप्शन 4/9. म्हणजे तुम्ही 4/9 करा, 0.44च येईल. 4/9 इज 0.44. ओके. नेक्स्ट. पटपट अरेंज करा आणि आन्सर सांगा. फॉर्म्युले पाठ असतील सगळ्यांचे.
ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + ई. एचं 2, करेक्ट. एचं 2 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? जोड्या लावा ऑप्शन आले की दोनच मॅच करायचे असतात, पूर्ण सगळं करत बसायचं नाही. एचं 2 ऑप्शन ए आहे आणि ऑप्शन बी आहे, या दोघांपैकी एक आन्सर असणार आहे. येस. त्यानंतर सोपं कोणतं आहे अजून? सबमर्ज डेन्सिटीचा पार्ट असेल G-1 डिवायडेड बाय 1 + ई इंटू गॅमा डब्ल्यू. येस. सीचं 4. ओके. इथं पण सीच्या दोघां याच्यामध्ये 4 दिलेला आहे. सॅच्युरेटेड डेन्सिटीचं काय असतं? सॅच्युरेटेड डेन्सिटीचं काय असतं? त्याच्यामध्ये S=1 असतो. S= काय असतो सॅच्युरेटेड डेन्सिटीसाठी? 1 असतो. येस ऑर नो? हे G+E डिवायडेड बाय 1 + ई इंटू गॅमा डब्ल्यू. येस. सो डीचा आन्सर किती आहे? 3 आहे. व्हेरी गुड. ए इज द करेक्ट ऑप्शन. Question number 1.45. Next question. What are the respective values of void ratio, porosity, and saturated density in kilonewton per meter cube for soil sample which has a saturation moisture content? सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट काल मिनिंग सांगितला होता. डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 आणि मॉइश्चर कंटेंट 20%, म्हणजे तुमची वाली वॉटर कंटेंटची व्हॅल्यू असणार आहे 0.25. and specific gravity of soil grains is equal to 2.6. Take density of water gamma is equal to 10 kilonewton per meter cube. काय काय विचारलेलं आहे? What are the respective values of void ratio? Void ratio calculate करता येईल. SE is equals to WG. E is equal to W into G. Okay. W into G 0.25 into 2.6. काय आन्सर येतं? 0.25 multiplied by what? 2.6. 0.65. 0.54. 52. 0.2. किती आन्सर येत आहे? 0.2 आहे. काय 0.2 आहे? वॉटर कंटेंट 0.2 आहे. ठीक आहे. 26 दुने 52. ठीक आहे. ए, बी आणि डी पैकी एक ऑप्शन असणार आहे. आलं लक्षात? ए, बी, डी पैकी एक ऑप्शन. त्यानंतर त्याच्यावरनं पोरॉसिटी कॅल्क्युलेट करा. पोरॉसिटी इज इक्वल्स टू व्हॉट? पोरॉसिटी इज इक्वल्स टू ई डिवायडेड बाय 1 + ई. फक्त व्हॅल्यू पुट करा 1.08. ए इज द राईट ऑप्शन. ओके. ए येतं. ई मी तर म्हणता इझी आहे आणि ऑप्शन तर वेगवेगळे सांगताय. मलाच करू द्या. 0.52 डिवायडेड बाय 1 प्लस 0.52, 0.342. डी इज द राईट ऑप्शन. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे? सॅच्युरेटेड डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. कॅल्क्युलेट कराल. सॅच्युरेटेड डेन्सिटीचा फॉर्म्युला फक्त सांगतो, सगळ्यांनी कॅल्क्युलेट करून घ्यायची. G+E मल्टिप्लाइड बाय गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + ई. फॉर्म्युला पाठ होणं हे महत्वाचं आहे. डी इज द करेक्ट ऑप्शन. Next, embankment fill is to be compacted at a density of 18 kilonewton per meter cube. The soil of the borrow pit is at density of 15 kilonewton per meter cube. What is the estimated number of trips, 6 meter cube capacity of hauling soil for compacting 100 meter cube fill of the embankment? Assume that soil in the borrow area and that in the embankment in the same moisture content. Not required. नका सॉल्व करू हे एक्झाम्पल. काय रिझन आहे त्याच्या मागचं? सरळ सेवाला नाही विचारणार हे. इथे पण तीच कन्सेप्ट यूज करायची. कन्सेप्ट कोणती यूज करायची? तुमची जी सॉइल रिक्वायर्ड असते ना एम्बांकमेंट वरती, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड दोघं केसमध्ये एक सेम असतो. बट ते जे न्यूमेरिकल तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सॉलिड सेम घेऊन, बट ते न्यूमेरिकल एवढं मोठं कॅल्क्युलेशन वाला येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1.47. ऍपरेटस मॅच करायचे आहे. कॅसाग्रँडेज ऍपरेटस कशासाठी यूज केलं जातं? कॅसाग्रँडे ऍपरेटस. कॅसाग्रँडे ऍपरेटस डिटर्मिनेशन ऑफ ग्रेन साइज डिस्ट्रीब्युशन, कन्सोलिडेशन कॅरेक्टरिस्टिक, डिटर्मिनेशन ऑफ कन्सिस्टन्सी लिमिट, डिटर्मिनेशन ऑफ सेफ बेअरिंग कॅपॅसिटी. कॅसाग्रँडे ऍपरेटस हे लिक्विड लिमिटसाठी डिटरमाइन केलं जातं आणि म्हणून लिक्विड लिमिट ही कन्सिस्टन्सी लिमिट आहे. एचं ऑप्शन 3. ए साठी 3 म्हणजे सी आणि डी करेक्ट असणार आहे. त्यानंतर हायड्रोमीटर कशासाठी यूज केलं जात होतं? हायड्रोमीटर कुठे यूज करत होतो आपण? पार्टिकल साइज डिस्ट्रीब्युशन मध्ये यूज करत होतो. येस, म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ ग्रेन साइज डिस्ट्रीब्युशन. सो बी चं ऑप्शन असणार आहे 1, म्हणजे अगेन सी आणि डी करेक्ट.
प्लेट लोड टेस्ट झालं नाही आपलं फाउंडेशन, बट आपण घेणार आहोत, पण माहिती असेल प्लेट लोड टेस्ट कशासाठी यूज केली जाते? बिअरिंग कॅपॅसिटी डिटरमाइन करण्यासाठी. प्लेट लोड टेस्ट म्हणजे तुमचं वालं सीचं ऑप्शन आहे 4, डी इज द करेक्ट ऑप्शन. ओइडोमीटर आठवत असेल, ओइडोमीटर कन्सोलिडेशन कॅरेक्टरिस्टिक साठी यूज केलं जातं. येस, ओइडोमीटर कन्सोलिडेशन कॅरेक्टरिस्टिक साठी ओइडोमीटर यूज केलं जातं. सो इट्स ऑप्शन इज नथिंग बट डी च 2. डी इज द करेक्ट ऑप्शन. चला, कॅसाग्रांडेस ॲपरेटस तर यूज केलंच जात होतं लिक्विड लिमिटमध्ये. त्यानंतर तुमचं कटिंग टूल होतं. कोणते दोन कटिंग टूल यूज करायचो आपण? एएसटीएम टूल आणि कॅसाग्रांडेस टूल, आठवत असेल तर. ऑटोक्लेव कुठून आला आरती? ऑटोक्लेव नाहीये ते, एएसटीएम आहे. ऑटोक्लेव तू तर याच्यामध्ये गेली, बीएमसी मध्ये गेली. थोडं शांत डोकं ठेवा. हम्म. त्यानंतर लिक्विड लिमिट डिटरमाइन करत असताना कॅसाग्रांडेस ॲपरेटस यूज केलं. कॅसाग्रांडेस ॲपरेटस यूज करून लिक्विड लिमिट डिटरमाइन केलं. किती नंबर ऑफ ब्लोजला असणाऱ्या वॉटर कंटेंटला आपण लिक्विड लिमिट म्हणतो? 25 नंबर ऑफ ब्लोजला. व्हेरी गुड. A clay sample has a void ratio of 0.4 in a dry state. The specific gravity of soil solid is 2.7. What is the shrinkage limit of the soil? काय विचारलं आहे तुम्हाला? श्रिंकेज लिमिट हे विचारलेलं आहे. व्हॉइड रेशिओ दिलेला आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. श्रिंकेज लिमिट कॅल्क्युलेट करता येईल, ई डिवायडेड बाय जी. 0.5 श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू ई डिवायडेड बाय जी. फॉर्म्युला आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. कन्सिडर द फॉलोविंग क्ले मिनरल्स: केओलिनाइट, इलाइट आणि मोंटमोरिलोनाइट. विच वन ऑफ द फॉलोविंग इज अ करेक्ट सिक्वेन्स ऑफ द मिनरल्स गिवन अबोव इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ग्रेन साईज? क्लासरूम मध्ये घेतलेला क्वेश्चन आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ग्रेन साईज. सगळ्यात छोटा कोण असतो? केओलिनाइट सगळ्यात छोटा असतो. मानसी, मोंट मोरिलोनाइटची साईज सगळ्यात जास्त असते. सॉरी, केओलिनाइट मोठा असतो सर. सगळं एक मिनिट थांबा, आठवू द्या, घाई करू नका, घाई करू नका. इन्क्रीजिंग ऑर्डर विचारला आहे. सगळ्यात छोटा मोंट मोरिलोनाइट असतो. येस 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 येस, कन्फ्युजन झालं. इन्क्रीजिंग ऑर्डर विचारली आहे. सगळ्यात छोटा मोंट मोरिलोनाइट, त्यानंतर असतो तुमचा इलाइट आणि त्यानंतर असतो तुमचा केओलिनाइट. 3, 2, 1 इज द राईट सिक्वेन्स. 3, 2, 1 ग्रेन साईजच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये सगळ्यात छोटा तुमचा मोंट मोरिलोनाइट, इंटरमिजिएट इलाइट आणि मोठा तुमचा केओलिनाइट. ओके, त्याच्या साईजेस आपण घेतल्या होत्या. कन्सिडर द फॉलोविंग स्टेटमेंट. खालील स्टेटमेंट तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. मायका इज अ क्ले मिनरल. स्टेटमेंट काय आहे तुमचं? रॉक, डस्ट पार्टिकल even of clay size are non-plastic. A particle of kaolinite is electrically charged. काय आहे, कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे हे विचारलेलं आहे. मायका इज अ क्ले मिनरल. आता हे जे आहे हे नोट्स मध्ये दिलेलं नाहीये. नाही 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 महेश, मायका इज नॉट अ क्ले मिनरल. मायका जो असतो हा तुमचावाला इग्नियस रॉक पासून तयार होतो. मायका जो आहे, तुम्ही जर बीएमसी केलेलं असेल तर त्याच्यामध्ये येतं ते. मायका जो आहे हा मायका एक्झाम्पल आहे इग्नियस रॉकचं. हा क्ले पासून तयार होत आहे. हे काय आहे? इग्नियस रॉकचं एक्झाम्पल आहे. इग्नियस रॉक पासून मायका मिनरल आहे, क्ले मिनरल नाहीये. इट इज नॉट सेट टू बी अ क्ले मिनरल. मायका हे तुमचा इग्नियस रॉकचं एक्झाम्पल आहे. इट इज नॉट अ क्ले मिनरल. नाहीये नोट्स मध्ये. एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये करून घ्यायचंय, लक्षात ठेवायचंय. रॉक, डस्ट पार्टिकल इव्हन ऑफ अ क्ले साइज आर नॉन प्लास्टिक, हे करेक्ट आहे. अ पार्टिकल ऑफ केओलिनाइट इज इलेक्ट्रिकली चार्ज. केओलिनाइटचा जो पार्टिकल असतो हा इलेक्ट्रिकली चार्ज असतो आणि त्यामुळे सॉइल मध्ये प्लास्टिक बिहेवियर असतो आणि कोहेजन असतं. थर्ड स्टेटमेंट पण करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. ओनली 2 and 3 लक्षात ठेवा. मायका इज नॉट अ क्ले मिनरल. त्यानंतर रॉक, डस्ट पार्टिकल, रॉकचे डस्ट पार्टिकल इव्हन ऑफ क्ले साईज, क्ले साईजचे असतील तरी ते नॉन प्लास्टिक असतात. आणि केओलिनाइटचा पार्टिकल जो तो आहे तो इलेक्ट्रिकली चार्ज असतो, हे लक्षात ठेवायचं.
त्यानंतर हा क्वेश्चन काल पण झाला आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशनचा फॉर्म्युला रिपीटेड क्वेश्चन आहे. एसीला पण क्वेश्चन्स रिपीट होतात. जो तुमचा जनरल फॉर्म्युला आहे ना, G+ES इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1+E, G+ES इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1+E, त्यामध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशनला फक्त या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. नॉट सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1.52. काय आहे क्वेश्चन नंबर 1.52? द वॉटर कंटेंट ऑफ इनऑर्गॅनिक सॉइल्स, इनऑर्गॅनिक सॉइल आहे, is determined by heating the soil in an oven at a temperature of 105 to 110 degree Celsius. Is it correct? इनऑर्गॅनिक सॉइलची वॉटर कंटेंट डिटरमाइन करण्यासाठी ओव्हन मध्ये टेम्परेचर 105 टू 110 डिग्री सेल्सिअस मेंटेन केलं जातं. इट इज द करेक्ट स्टेटमेंट. येस, द फ्री वॉटर, ऍब्झॉर्ब्ड वॉटर अँड स्ट्रक्चरल वॉटर आर ऑल कम्प्लिटली रिमूव्ड फ्रॉम द सॉइल बाय हिटिंग ऍट 105 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस. बघा, आपण हे पण डिटेलमध्ये घेतलं होतं. 105 आणि 110 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेस आपण हीट करतो त्यावेळेस फ्री वॉटर आणि ऍब्झॉर्ब्ड वॉटर रिमूव्ह होतं, बट स्ट्रक्चरल वॉटर हे रिमूव्ह होत नाही. म्हणून तुम्हाला हे पण सांगितलं होतं की वॉटर कंटेंट डिटर्मिनेशन मध्ये जे वॉटर कंटेंट आपण रिपोर्ट करतो ती तुमचं फ्री वॉटर आणि ऍब्झॉर्ब्ड वॉटर असतं, त्यामध्ये स्ट्रक्चरल वॉटर हे इन्क्लुडेड नसतं. सो ए इज द करेक्ट स्टेटमेंट आणि आर इज अ फॉल्स. सी इज द राईट ऑप्शन. ओके. इनऑर्गॅनिक सॉइल साठी आपण 105 टू 1110 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर यूज करतो. ऑर्गॅनिक सॉइल साठी हे टेम्परेचर किती असतं? ऑर्गॅनिक सॉइल साठी हे टेम्परेचर किती असतं? ऑर्गॅनिक असेल तर 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. 60 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त जर केलं तर सॉइलचं काय होतं? डिकम्पोजिशन होतं. त्यानंतर जिप्सम असेल तर किती टेम्परेचर यूज करतो आपण? जिप्सम सॉइलसाठी किती टेम्परेचर यूज करतो? 80 डिग्री सेल्सिअस. का? कारण जिप्समला, ज्या सॉइलमध्ये जिप्सम कंटेंट आहे त्याच्यापेक्षा जर 80 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त हीट केलं तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे लॉस होतं, म्हणजे स्ट्रक्चरल वॉटर हे लॉस होतं. त्यानंतर वॉटर कंटेंट डिटर्मिनेशन मध्ये तुम्हाला कॅल्शियम कार्बाइड मेथड शिकवली होती. ह्या कॅल्शियम कार्बाइड मेथड मध्ये आता वॉटर कंटेंटचा टॉपिक निघाला म्हणून त्याच्याशी रिलेटेड रिव्हिजन. कॅल्शियम कार्बाइड मेथड जी होती, या कॅल्शियम कार्बाइड मेथड मध्ये कोणता गॅस बाहेर पडत होता? कोणत्या गॅसने एक्झर्ट केलेलं प्रेशर आपण मेजर करत होतो? ऍसिटिलिन गॅस, C2H2 गॅस. व्हेरी गुड. ऍसिटिलिन गॅस, C2H2 गॅस. दिस इज इम्पॉर्टंट वन. नेक्स्ट, इन कंपॅरिझन टू द अटरबर्ग लिमिट. काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 53 बघा. 53. In comparison to the Atterberg limit of normal soil, the expansive soils have which of the following? Expansive soils चं काय असतं? Select the correct answer using the codes given below. क्वेश्चन नंबर 53. ज्या एक्सपान्सिव्ह सॉइल असतात, या एक्सपान्सिव्ह सॉइलची प्रॉपर्टी तुम्हाला विचारली आहे आणि सिलेक्ट द करेक्ट आन्सर in comparison to the Atterberg limit of normal soils. The expansive soils have which of the following? More liquid limit, less plastic limit, less shrinkage limit, more volumetric shrinkage. करेक्ट आन्सर चूज करायचंय. चला, म्हणजे काय करायचंय माहिती तुम्हाला? अटरबर्ग लिमिट कन्सिडर करून जी नॉर्मल सॉइल आहे, बघा दोन सॉइल लिहितो, एक आहे नॉर्मल सॉइल, एक आहे तुमची एक्सपान्सिव्ह सॉइल. क्वेश्चनला डिकोड करा अगोदर. दोन सॉइल म्हणता आहेत ते, एक आहे नॉर्मल सॉइल आणि एक आहे तुमची एक्सपान्सिव्ह सॉइल. द एक्सपान्सिव्ह सॉइल्स हॅव विच ऑफ द फॉलोइंग? एक्सपान्सिव्ह सॉइल नॉर्मल सॉइलच्या कंपॅरिझन मध्ये कसं आहे, म्हणजे स्टेटमेंट कसं रीड करायचं आता? एक्सपान्सिव्ह सॉइल हॅव मोर लिक्विड लिमिट दॅन नॉर्मल सॉइल. एक्सपान्सिव्ह सॉइल म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज जास्त येणार आहे. बघा, तुम्हाला सांगतोय, नीट व्यवस्थित लक्ष देऊ नका. एक्सपान्सिव्ह सॉइल म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज जास्त येणार आहे. हा ग्राफ ड्रॉ करून घ्या कन्सिस्टन्सी लिमिटचा, अटरबर्ग लिमिटचा. ज्या सॉइलमध्ये व्हॉल्यूम चेंज जास्त येणार आहे त्या सॉइलचं लिक्विड लिमिट जास्त असेल की कमी असेल? ज्या सॉइलमध्ये व्हॉल्यूम चेंज जास्त येणार आहे त्या सॉइलचं लिक्विड लिमिट जास्त असेल की कमी असेल? तुम्हाला सांगितलं होतं. लिक्विड लिमिट जे आहे, दिस लिक्विड लिमिट इज डिपेंडंट, म्हणजे तुमचं वाला व्हॉल्यूम चेंज रिप्रेझेंट करणार आहे लिक्विड लिमिट. ज्याचा वाला व्हॉल्यूम चेंज जास्त होतो त्याचं वाला लिक्विड लिमिट देखील जास्त असतं. ज्याचा व्हॉल्यूम चेंज जास्त होतो त्याचं लिक्विड लिमिट सुद्धा काय असतं? जास्त असतं. सो ऑप्शन 1 इज द करेक्ट. ऑप्शन 1 इज द करेक्ट.
त्यानंतर ज्या एक्सपान्सिव्ह सॉइल असतात त्यांचा प्लास्टिक लिमिट कमी असतं की जास्त असतं बघा. आता तुमचा प्लास्टिसिटी इंडेक्स जो आहे हा असतो लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. ओके सर. जर सॉइल एक्सपान्सिव्ह असेल तर तिचा प्लास्टिसिटी इंडेक्स हा जास्त असतो. हे तुम्हाला कुठे करेक्ट मोंट नाईटचा प्लास्टिसिटी इंडेक्स देखील जास्त असतो. ओके सर. जर तुमचा प्लास्टिसिटी इंडेक्स जास्त हवा आहे, एक सॉइल आहे तिचं लिक्विडिटी इंडेक्स तुम्ही फिक्स करा. लिक्विडिटी लिमिट फिक्स केलं, याची व्हॅल्यू 100 घेतली. ज्या सॉइलचा तुम्हाला प्लास्टिसिटी इंडेक्स जास्त हवा आहे त्या सॉइलचं प्लास्टिक लिमिट कमी राहील की नाही? यस ऑर नो? तरच तुम्हाला आयपी ची व्हॅल्यू जास्त मिळेल. यस, करेक्ट. सो तिचं वालं एक्सपान्सिव्ह सॉइल्स विच हॅव द लेस प्लास्टिक लिमिट दॅन द नॉर्मल सॉइल्स. त्यानंतर नेक्स्ट, श्रिंकेज लिमिट तुम्हाला आठवत असेल. श्रिंकेज लिमिट जेवढं कमी तेवढं सॉइलची व्हॉल्यूम चेंजची टेंडन्सी जास्त, आठवत असेल तर. श्रिंकेज लिमिट, कारण हे तुम्हाला ग्राफ वरून समजेल. बघा, ग्राफ आहे. श्रिंकेज लिमिट कमी आहे म्हणजे काय? इथे कुठेतरी. आणि लिक्विड लिमिट इकडे आहे. आणि तुम्हाला हा ग्राफ लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं, जर श्रिंकेज लिमिट इथे आहे आणि इथे लिक्विड लिमिट आहे, श्रिंकेज लिमिटच्या बिलो सॉइलचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. दिस इज वन कन्सेप्ट. येस ऑर नो? श्रिंकेज लिमिट जिथे असतं त्याच्या बिलो सॉइलचा व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट राहतो. म्हणजे ज्या सॉइलचं श्रिंकेज लिमिट कमी आहे त्या सॉइलकडे एक्सपान्शन करण्याची किंवा व्हॉल्यूम चेंजची टेंडन्सी एवढी जास्त आहे. आणि ज्या सॉइलचा श्रिंकेज लिमिट हे जास्त जर असेल तर त्या सॉइलची व्हॉल्यूम चेंजची टेंडन्सी काय असते? कमी असते. सो जर व्हॉल्यूम चेंज जास्त हवा आहे, जो की एक्सपान्सिव्ह सॉइल मध्ये असतो, त्या सॉइलचं श्रिंकेज लिमिट काय असेल? कमी असेल. येस ऑर नो? एक्सपान्सिव्ह सॉइल्स हॅव लेस श्रिंकेज लिमिट. सो सेकंड इज करेक्ट, थर्ड इज करेक्ट. आणि चौथं तर एकदम सोपं आहे. सांगा, एक्सपान्सिव्ह सॉइल मध्ये व्हॉल्युमेट्रिक श्रिंकेज जास्त राहील की कमी राहील? व्हॉल्युमेट्रिक श्रिंकेज म्हणजे व्हॉल्यूम चेंज मोर राहील. व्हॉल्युमेट्रिक चेंज म्हणजे व्हॉल्यूम चेंज मोर राहील. सो एक्सपान्सिव्ह सॉइल्स हॅव मोर व्हॉल्युमेट्रिक चेंज. सो ऑल ऑफ द ऑप्शन 1, 2, 3, 4 हे चारही ऑप्शन तुमचे काय आहेत? करेक्ट आहे. हा क्वेश्चन का इम्पॉर्टंट आहे? आता तुम्हाला जाणीव होत असेल, असे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामला यायला लागलेले आहेत. आणि ह्या क्वेश्चन्स मध्ये होतं काय माहिती का? आपलं कुठे चुकी होते आपली? आपल्याला 2 ते 3 ऑप्शन करेक्ट वाटतात. चौथं म्हणजे 2 ऑप्शन कळतं आपल्याला, पण 2 ऑप्शन आपल्याला अनालाइज करता येत नाही. म्हणून ओके मानसी, सेकंड ऑप्शनचं सांगतो, लेस प्लास्टिक लिमिट कसं. ठीक आहे. एक्सपान्सिव्ह सॉइल मध्ये प्लास्टिक लिमिट चेक करायचं आपल्याला. एक्सपान्सिव्ह सॉइल म्हणजे काय? जिच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज जास्त होणार आहे. बघ मानसी, जी सॉइल एक्सपान्सिव्ह असते त्या सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स हा जास्त असतो. जी सॉइल एक्सपान्सिव्ह असते त्या सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स हा जास्त असतो. सपोज एक नॉर्मल सॉइल आहे आणि एक एक्सपान्सिव्ह सॉइल आहे. मला हे माहिती आहे, काय माहिती आहे? की नॉर्मल सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स कमी राहील आणि एक्सपान्सिव्ह सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स हा जास्त असेल. पण त्यांना प्लास्टिसिटी इंडेक्स नाही माहिती हवाय. त्यांना एक्सपान्सिव्ह सॉइलचं प्लास्टिक लिमिट आणि नॉर्मल सॉइलचं प्लास्टिक लिमिट याच्यामध्ये कंपॅरिझन हवी. तुम्हाला सांगितलं आहे, कंपॅरिझन करत असताना प्लास्टिक, तुम्हाला माहितीये एक्सपान्सिव्ह सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स जास्त असतो, हे नोन आहे. प्लास्टिसिटी इंडेक्स सोबत रिलेशनशिप माहिती नाहीये. बट प्लास्टिसिटी इंडेक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. ओके सर. प्लास्टिसिटी इंडेक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. सर, 2 फॉर्म्युले का लिहिले? एक नॉर्मल साठी लिहिला, एक एक्सपान्सिव्ह साठी लिहिला. प्लास्टिसिटी इंडेक्स एक्सपान्सिव्ह सॉइलचा जास्त आहे, नॉर्मल सॉइलचा कमी आहे. जर 2 पॅरामीटर वरती तो डिपेंडंट आहे, ज्याच्या सोबत व्हेरिएशन बघायचं आहे त्याला नेहमी व्हेरी करत जा. उरलेला जो पॅरामीटर आहे त्याला कॉन्स्टंट ठेवत जा. हा रूल फक्त सॉइल मेकॅनिक्स साठी नाही, इथून पुढे जेव्हा पण तुम्ही एखाद्या गोष्टी सोबत रिलेशनशिप फाइंड करणार आहात तेव्हा तेव्हा हा रूल यूज करायचा. काय?
तुम्हाला आयपी सोबत रिलेशनशिप माहिती आहे, बट आयपी दोन व्हेरिएबल वरती डिपेंडंट आहे. एक आहे लिक्विड लिमिट आणि एक आहे प्लास्टिक लिमिट. क्वेश्चन मध्ये त्यांना एकच व्हेरिएबल सोबत त्याचं रिलेशनशिप हवं आहे आणि तो आहे तुमचं वालं ते व्हेरिएबल आहे प्लास्टिक लिमिट. मग जे दुसरं व्हेरिएबल असतं ज्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये, त्या व्हेरिएबलला नेहमी कॉन्स्टंट करायचं. लिक्विड लिमिटला काय केलं मी? कॉन्स्टंट केलं. ओके मानसी, मग मला एक सांग, एक्सपान्सिव्ह सॉइल आहे, एक्सपान्सिव्ह सॉइलचं प्लास्टिसिटी इंडेक्स जास्त हवं आहे. लिक्विड लिमिटची व्हॅल्यू मी तुला 100 देतो, वरती पण मग लिक्विड लिमिट 100च घ्यावं लागेल. जर मला प्लास्टिसिटी इंडेक्सची व्हॅल्यू जास्त हवी आहे, म्हणून मला प्लास्टिसिटी जो प्लास्टिक लिमिट आहे हे प्लास्टिक लिमिट ऍज मिनिमम ऍज घ्यावं लागेल. लेट सपोज त्याची व्हॅल्यू मी 20 घेतली. येस, हे आन्सर आलं 80. कशासाठी? एक्सपान्सिव्ह सॉइलसाठी. आणि जी नॉर्मल सॉइल आहे, ह्या नॉर्मल सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स कमी हवा आहे, म्हणून प्लास्टिक लिमिट हे जास्त घ्यावं लागेल. लेट सपोज ते घेतलं 50. 100 - 50 आलं जे रिलेशन होतं ते. नॉर्मल सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स कमी आहे, एक्सपान्सिव्ह सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स जास्त आहे. पण रिलेशन काय मिळालं? एक्सपान्सिव्ह सॉइलचा प्लास्टिक लिमिट कमी आहे, नॉर्मल सॉइलचं प्लास्टिक लिमिट जास्त आहे. म्हणून ऑप्शन काय? एक्सपान्सिव्ह सॉइल्स हॅव लेस प्लास्टिक लिमिट ऍज कम्पेअर टू द नॉर्मल सॉइल. कळालं कसं अनालाइज करायचे क्वेश्चन्स? हा एक रूल हवं तर पेज वरती एका ब्लँक पेपर वरती लिहून ठेवा. जेव्हा 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 तुम्हाला एखाद्या गोष्टीसोबत रिलेशनशिप विचारलं असेल आणि ते डायरेक्टली माहित नसेल, जसं एक्सपान्सिव्ह आणि प्लास्टिकचं रिलेशनशिप डायरेक्टली माहिती नव्हतं, बट ज्याचं रिलेशनशिप विचारलं आहे त्याचं एका पॅरामीटर सोबत रिलेशनशिप माहिती आहे आणि तो पॅरामीटर मोर दॅन 2 टर्म्स वरती डिपेंडंट आहे, तर ज्याच्यासोबत रिलेशनशिप फाइंड आउट करायचा आहे तो व्हेरी करायचा, तो सोडून त्याच्यामधले बाकीचे सगळे पॅरामीटर्स कॉन्स्टंट करायचे. तुम्हाला काय मिळतं? रिलेशनशिप हे मिळून जातं. क्लिअर हे स्टेटमेंट? हे असे एक्झामला क्वेश्चन येत आहेत आता. ज्या तुम्ही एक्झाम देणार आहे सरळ सेवा वगैरे, त्या एक्झाम मध्ये हे क्वेश्चन्स येत आहे म्हणून घेतले. 1, 2, 3, 4 हे चारही ऑप्शन करेक्ट. कुणीतरी अगोदर सी बोलत होतं, 2 आणि 3. क्वेश्चन नंबर 53. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 54. फॉर सँडी सॉइल, सँडी सॉइल आहे तुमची. सँडी सॉइल सॉइल ग्रेन्स स्पेरिकल इन अ शेप अँड युनिफॉर्म इन अ साइज. व्हॉट इज द थेरॉटिकल व्हॉइड रेशिओ? चला, हे तर पाठ असेल सगळ्यांचं. Void ratio maximum is how much? 0.91. आणि what is the value of the minimum void ratio? 0.35. Void ratio मॅक्सिमम असतो म्हणजे ती तुमची कोणती स्टेट असते? लुजेस्ट स्टेट असते. येस, void रेशिओ मॅक्सिमम कोणत्या स्टेटमध्ये असतो? लुजेस्ट स्टेटमध्ये असतो. आणि लुजेस्ट स्टेट हे घेऊन चला. चला, void रेशिओ मॅक्सिमम, ई मॅक्सिमम कुठे? लुजेस्ट स्टेटमध्ये. आणि जॉमेट्री कोणती असते या केसमध्ये? जॉमेट्री कोणती असते? फिजिकल जॉमेट्री. त्यानंतर ई मिनिमम तुमचा कुठे असतो? लुजेस्ट स्टेटमध्ये. आणि ही व्हॅल्यू असते, सॉरी, 0.91. लुजेस्ट स्टेटमध्ये ई मिनिमम असतो आणि जॉमेट्री कोणती असते? रोम्बोहेड्रल. रोम्बोहेड्रल जॉमेट्री. अँड व्हॉट इज दॅट व्हॅल्यू ऑफ ई मिनिमम? 0.35. ही झाली तुमची डेन्सेस्ट स्टेट. ही लुजेस्ट नाहीये, ई मिनिममची डेन्सेस्ट आहे. ठीक आहे. सॉइलचं लिक्विड लिमिट दिलेलं आहे 35, प्लास्टिक लिमिट दिलेलं आहे 20, श्रिंकेज लिमिट लिहिलेलं आहे 10. नॅचरल मॉइश्चर कंटेंट म्हणजे डब्ल्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 25%. व्हॉट विल बी द इट्स लिक्विडिटी इंडेक्स? येईल कॅल्क्युलेट करता. लिक्विडिटी इंडेक्स खूप वेळ झाला आता. लिक्विडिटी इंडेक्स इज इक्वल टू नॅचरल वॉटर कंटेंट मायनस प्लास्टिक लिमिट डिवाइडेड बाय लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. प्लास्टिसिटी इंडेक्स कॅल्क्युलेट करता येईल, लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. आणि श्रिंकेज इंडेक्स कॅल्क्युलेट करता येईल. व्हॉट इज श्रिंकेज इंडेक्स? हे नवीन आलं, जरा कालपासून आलं नव्हतं. व्हॉट इज श्रिंकेज इंडेक्स?
जसा प्लास्टिसिटी इंडेक्स नोन आहे. व्हॉट इज श्रिंकेज इंडेक्स? श्रिंकेज इंडेक्स इज इक्वल टू प्लास्टिक लिमिट मायनस श्रिंकेज लिमिट. हे विसरला असाल तुम्ही. श्रिंकेज इंडेक्स इज प्लास्टिक मायनस श्रिंकेज लिमिट. ओके, प्लास्टिक लिमिट मायनस श्रिंकेज लिमिट. नेक्स्ट, a cohesive soil yields maximum dry density of 16 kilonewton per meter cube during a standard Proctor compaction test. Maximum dry density दिलेली आहे. If the specific gravity is 2.65, specific gravity दिलेली आहे 2.65, what is its void ratio? Dry density दिलेली आहे, specific gravity दिलेली आहे. Void ratio काय येईल? ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1+E. गॅमा डी दिलेला आहे, ई दिलेला आहे. कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला. सॉरी, ई कॅल्क्युलेट करायचं आहे, जी दिलेला आहे. फक्त ई अननोन आहे, कॅल्क्युलेट करा, सोपा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लिक्विड लिमिट क्ले एक्स दिलेला आहे 42 आणि क्ले वायचं लिक्विड लिमिट आहे 56. प्लास्टिक लिमिट क्ले एक्सचं 20, क्ले वायचं 34. नॅचरल वॉटर कंटेंट एक्स क्लेची आहे 30 आणि वाय क्लेची आहे 50. Which of the clays, X or Y, experiences larger settlement under the identical load, is more plastic and is softer in consistency? 3 गोष्टी डिटरमाइन करा. असे क्वेश्चन्स ना सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस ठेवा, ज्याला आपण कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स म्हणतो. 3 गोष्टी कोणत्या डिटरमाइन करायच्या आहे? दोघं क्ले पैकी सेटलमेंट कोणत्या क्ले मध्ये जास्त होईल? सेटलमेंट. दुसरं काय आहे? हे आहे सेटलमेंट. दुसरं आहे कोणता क्ले मोर प्लास्टिक आहे? प्लास्टिक कोणता क्ले मोर आहे? आणि तिसरं काय डिटरमाइन करायचं आहे? कोणता क्ले सॉफ्टर इन कन्सिस्टन्सी आहे? सॉफ्टर इन कन्सिस्टन्सी कोणता क्ले आहे हे डिटरमाइन करायचंय. ठीक आहे. तर मग मला एक सांगा, याच्यामध्ये तुम्हाला काय डिटरमाइन करता येऊ शकतं? तुम्ही कोणता क्ले जास्त प्लास्टिक आहे हे तुम्हाला माहिती असेल, हे तुम्ही प्लास्टिसिटी इंडेक्स वरनं डिटरमाइन करू शकता. येस ऑर नो? प्लास्टिक लिमिट, प्लास्टिसिटी इंडेक्स इज लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. याच्यावरनं कोण प्लास्टिक आहे डिटरमाइन करू शकता. कारण मला क्ले एक्स साठी विल बी द प्लास्टिसिटी. एक्स क्ले साठी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द प्लास्टिसिटी इंडेक्स? 22. मी कॅल्क्युलेट नाही करत आहे, सगळ्यांनी क्रॉस व्हेरीफाय करा. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ प्लास्टिक लिमिट फॉर क्ले वाय? लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट करा. 56 मायनस 34. काय आन्सर येतं? लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट 56 मायनस 34. 22 येतं. ओके, मग चला सांगा मला कोणती सॉइल जास्त प्लास्टिक आहे? डिटरमाइन करता येईल का आता कोणती सॉइल प्लास्टिक आहे? नाही. ओके, आता हे सेम आलं. पुढची स्टेप काय करायची? सॉइलची प्लास्टिसिटी तुम्हाला डिटरमाइन करायची. तुम्हाला ग्राफ माहिती आहे, दोघांचे सेम आलं होतं. प्लास्टिसिटी इंडेक्स एक्स आणि वाय दोघांचा होता 22. तुम्हाला हा ग्राफ माहिती आहे, अटरबर्ग लिमिट माहिती आहे. अटरबर्ग लिमिटचा ग्राफ प्लॉट केला. एक्स क्ले साठी तुमची वाली सपोज लिक्विड लिमिट आहे 42. हे आहे तुमचं लिक्विड लिमिट 42 आणि प्लास्टिक लिमिट आहे तुमचं 20 आणि त्याचं नॅचरल वॉटर कंटेंट जी आहे ही आहे 30. किती आहे नॅचरल वॉटर कंटेंट? 30 आहे. ही आहे तुमची नॅचरल वॉटर कंटेंट. ठीक आहे सर. त्यानंतर क्ले वाय प्लॉट करा. हे वाय प्लॉट केला. याचं वालं लिक्विड लिमिट आहे 56. याचं वालं प्लास्टिक लिमिट जे आहे ते आहे तुमचं 34 आणि याची नॅचरल वॉटर कंटेंट जी आहे, याची नॅचरल वॉटर कंटेंट जी आहे ती आहे 50. आता इथे प्लास्टिसिटी इंडेक्स जे शिकवतो ते समजून घ्या. प्लास्टिसिटी इंडेक्स जर दोघं सॉइल साठी जर सेम असेल तर त्या केसमध्ये कोणती सॉइल जास्त प्लास्टिक असते? ज्या सॉइल मध्ये लिक्विड लिमिट
आणि नॅचरल वॉटर कंटेंट यांचा डिफरन्स जास्त असेल. बघा म्हणजे काय, प्लास्टिक सॉइल कोणती आहे, इथे तुम्हाला किती डिफरन्स दिसतोय, 42 - 30 करा, 12 आणि 12, आणि इथे 50 आणि 56 किती डिफरन्स दिसतोय, 6चा डिफरन्स दिसतोय. यस, ज्या वेळेस प्लास्टिसिटी इंडेक्स सेम असतो त्यावेळेस नॅचरल वॉटर कंटेंट आणि लिक्विड लिमिट यांच्यामध्ये डिफरन्स ज्या सॉइलचा जास्त असेल ती सॉइल जास्त प्लास्टिक असते. इथे कुणाचा डिफरन्स जास्त आहे, सॉइल एक्सचा, म्हणून ही सॉइल एक्स काय आहे, जास्त प्लास्टिक. सर असं का, कारण नॅचरल जेव्हा सॉइल नॅचरली प्रेझेंट आहे त्यावेळेस तिच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे 30 आणि लिक्विड लिमिट आहे तिची 42. म्हणजे सॉइलला प्लास्टिक स्टेज मध्ये राहण्यासाठी किंवा सॉइल प्लास्टिक स्टेट तिची ज्यावेळेस मेंटेन करेल, कन्सिस्टन्सी इंडेक्स काय असतात, तुम्ही लिक्विड लिमिट वाढवत जात आहात आणि सॉइल तिची प्लास्टिसिटी लूज करत जाते. एक्सपेरिमेंट आठवतोय तुम्हाला, एक्सपेरिमेंट आठवतोय, प्लास्टिसिटी डिटर्मिनेशनचा एक्सपेरिमेंट आठवत असेल तर आपण 3 चे काय बनवत होतो, थ्रेड बनवत होतो. यस, थ्रेड बनवायचो, थ्रेड बनवल्यानंतर तुमचं वालं काय करायचो, परत त्याला थ्रेड बनवायचो, रिमोल्ड करायचो, थ्रेड बनवायचो, कधीपर्यंत, क्रॅक येईपर्यंत. ते आपण कुठे जात होतो त्यावेळेस, क्रॅक येईपर्यंत म्हणजे त्याची मॉइश्चर कंटेंट कमी कमी होत जात होती, आपण इकडच्या रिव्हर्स बाजूला चाललो होतो. ज्यावेळेस क्रॅक गेले ना त्यावेळेस तुम्ही कुठे येऊन पोहोचला होता माहितीये, ह्या लिक्विड लिमिटला येऊन पोहोचला होता, ज्याला आपण प्लास्टिक लिमिट असं नाव दिलं होतं. ती होती तुमची प्लास्टिक लिमिट डिटर्मिनेशनची टेस्ट. बट या 30 पासून पुढे जर आपण वॉटर ऍड करत गेलो, वॉटर ऍड करत जातोय म्हणजे काय, तुमची सॉइल अजून प्लास्टिक स्टेट मध्येच आहे, म्हणजे तुम्ही 12% इतकं वॉटर ऍड करू शकता, तोपर्यंत सॉइल कोणत्या स्टेट मध्ये राहते, प्लास्टिक स्टेट मध्येच राहते. म्हणजे सॉइल जे वॉटर घेते आहे तिच्यामध्ये एम्बाइब करून किंवा ऍब्झॉर्ब करून, तिची सॉइलची वॉटर घेण्याची कॅपॅसिटी जास्त आहे आणि ते वॉटर घेत असताना ती तिची प्लास्टिक स्टेट सुद्धा मेंटेन करते. वॉटर तिने 12% इतकं वॉटर घेतलं किंवा 12 युनिट म्हणूया आपण, 12 युनिट इतकं वॉटर घेतलं तरी देखील ती प्लास्टिकची लिक्विड झाली नाही. मी सांगतोय ते समजतंय, सॉइलने 12 युनिट इतकं वॉटर घेतलं तरी देखील ती प्लास्टिकची लिक्विड झाली नाही. जेव्हा तिने 13 युनिट वॉटर घेतलं तेव्हा तिचं प्लास्टिक मधनं लिक्विड मध्ये रूपांतर झालं. म्हणजे ही जी सॉइल आहे ही जास्त प्लास्टिक आहे. खालची सॉइल जर बघितली, 50 मध्ये तुम्ही वॉटर ऍड करता आहात, तिने 6 युनिट वॉटर घेतलं, त्यानंतर तिचं लिक्विडिटी मध्ये काय कन्व्हर्जन होऊन गेलं, त्या सॉइलचं कन्वर्ट कशात होऊन गेली, लिक्विड सॉइल मध्ये. म्हणून ही सॉइल लेस प्लास्टिक आहे, कुणापेक्षा, सॉइल एक्स पेक्षा. म्हणून प्लास्टिसिटी इंडेक्स ज्यावेळेस सेम येतो त्यावेळेस लिक्विड लिमिट आणि नॅचरल वॉटर कंटेंट यामधला डिफरन्स ज्या सॉइलचा जास्त असेल त्या सॉइलला आपण काय म्हणत असतो, जास्त प्लास्टिक सॉइल असं म्हणत असतो. हे तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट आज शिकायला मिळते. ऍक्च्युअली ही नवीन कन्सेप्ट नाहीये, हे अनालिसिस आपल्याला जमलं पाहिजे की व्हॉट इज प्लास्टिसिटी. येस, सो एक्स इज द मोर प्लास्टिक. सो ऑप्शन ए इज करेक्ट. आयदर ऑप्शन ए, काय विचारलेलं आहे त्यांनी, प्लास्टिसिटी किती नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, सॉरी, एक्स 2 नंबरला शोधा. ऑप्शन आयदर सी इज करेक्ट, बी इज करेक्ट और डी इज करेक्ट. फक्त एक ऑप्शन इलिमिनेट झालं. हे प्लास्टिसिटी 2 नंबरला आहे, हे लक्ष द्या. हे एक्स 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 म्हणून 2 नंबरचं निवडलं. नेक्स्ट, विच इज अ सॉफ्टर इन कन्सिस्टन्सी. कोणती सॉइल कन्सिस्टन्सी मध्ये जास्त सॉफ्टर आहे, कन्सिस्टन्सी इंडेक्स डिटरमाइन करून डिटरमाइन करता येईल हे. येस ऑर नो, कन्सिस्टन्सी इंडेक्स जर डिटरमाइन केला तर त्याच्यावरनं सॉइलची कन्सिस्टन्सी ही डिटरमाइन करता येईल. ज्या सॉइलचा कन्सिस्टन्सी इंडेक्स कमी ती सॉइल काय असते तुमची, ज्या सॉइलचा कन्सिस्टन्सी इंडेक्स कमी ती सॉइल तुमची लेस कन्सिस्टन्स असते, ती जास्त सॉफ्टर असते कन्सिस्टन्सी मध्ये. ओके, मग कन्सिस्टन्सी इंडेक्स डिटरमाइन करा दोघा सॉइलचा. प्लास्टिसिटीचं झालेलं आहे हे मी रफ करतो. चला, कन्सिस्टन्सी इंडेक्स डिटरमाइन करून सांगा. लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट डिवायडेड बाय लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक इंडेक्स. एक्स सॉइल साठी मला आयसी ची व्हॅल्यू सांगा. एक्स सॉइल आहे तुमच्याकडे, तुमच्या पुढे व्हॅल्यूज पण आहेत. व्हॅल्यूज काय आहे,
लिक्विड लिमिट दिलेलं आहे एक्स सॉइलचं 42, प्लास्टिक लिमिट 20 आणि नॅचरल वॉटर कंटेंट 30. आयसी ची व्हॅल्यू एक्स सॉइल साठी सांगा. सॉरी, 0.545. करेक्ट. एक्स सॉइल साठी. आणि वाय सॉइल साठी काय आन्सर आहे? सगळ्यांनी कॅल्क्युलेट नाही केलं, एकानेच कॅल्क्युलेट केलं, 0.272. लक्षात ठेवा, जिचा कन्सिस्टन्सी इंडेक्स कमी. हे पण सांगतो आता तुम्हाला कसं. मला एक सांगा, कन्सिस्टन्सी इंडेक्स ज्यावेळेस लेस दॅन 0 असतो, ती सॉइल काय असते? कन्सिस्टन्सी इंडेक्स लेस दॅन 0 असतो, ती सॉइल लिक्विड असते. आणि कन्सिस्टन्सी इंडेक्स जिचा ग्रेटर दॅन 1 असतो, ती सॉइल काय असते? सॉलिड ऑर सेमी सॉलिड असते. सॉफ्ट नाही मानसी, सॉलिड किंवा सेमी सॉलिड असते, जिचा कन्सिस्टन्सी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असतो. म्हणजे जसं जसं 1 पासून आपण 0 कडे चाललोय, तस तशी सॉइल सॉफ्ट होत जाते. बिकॉज लेस दॅन 0 ला ती काय आहे? लिक्विड आहे. आणि ग्रेटर दॅन 1 ला ती काय आहे? सॉलिड आणि सेमी सॉलिड आहे. जस जसं आपण 1 कडून 0 कडे जाऊ, तस तशी सॉइल सॉफ्ट होत चाललीये, सॉलिड टू लिक्विड चाललीये. येस. म्हणून काय सांगितलं, जिचा कन्सिस्टन्सी इंडेक्स कमी, ती सॉइल जास्त सॉफ्टर असते. जिचा कन्सिस्टन्सी इंडेक्स कमी, ती सॉइल जास्त सॉफ्टर असते. हे स्टेटमेंट क्लिअर आहे? लिक्विडिटी इंडेक्सच्या केसमध्ये हे स्टेटमेंट उलट राहील. येस ऑर नो? लिक्विडिटी इंडेक्सच्या केसमध्ये हे स्टेटमेंट उलट राहील. ठीक आहे. चला मग. मग कन्सिस्टन्सी इंडेक्स कमी कुणाचा आहे? 0.272, म्हणजे वाय सॉइलचा. म्हणून थर्ड वाला सॉफ्टवेअर इन कन्सिस्टन्सी वाय शोधायचा. एक्स वाय कॉम्बिनेशन एक्स एक्स म्हणून ऑप्शन बी इलिमिनेट. दोन उरले, सी आणि डी उरला, एक्स वाय आणि एक्स वाय. पहिलं काय आहे मग? लार्जर सेटलमेंट. जी सॉइल सॉफ्टर असेल तिची सेटलमेंट जास्त होईल. येस ऑर नो? जी सॉइल सॉफ्टर असेल तिची सेटलमेंट जास्त होईल. कोणत्या सॉइल मध्ये सेटलमेंट जास्त होईल? ज्या सॉइलची कन्सिस्टन्सी सॉफ्टर आहे. सॉइल सॉफ्टर आहे म्हणजे काय? तिच्यामध्ये सेटलमेंट पण जास्त होईल. सॉफ्टर कोणती सॉइल आहे? वाय सॉइल सॉफ्टर आहे. एक नंबरचं सेटलमेंट लार्जर वाय मध्येच येईल. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. डी नॉट, सी इज द करेक्ट वन. कन्क्लुजन काय या क्वेश्चनचं? कन्क्लुजन काय? कन्क्लुजन नंबर 1, ज्या सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स जास्त असतो, ती सॉइल प्लास्टिक जास्त असते. बट जर दोन सॉइलचा प्लास्टिसिटी इंडेक्स सेम असेल, तर त्या केसमध्ये ज्या सॉइलचा लिक्विड लिमिट आणि नॅचरल वॉटर कंटेंट ह्या दोघांमधला डिफरन्स जास्त असतो, ती सॉइल काय असते तुमची? जास्त प्लास्टिक असते. कन्क्लुजन नंबर 2, ज्या सॉइलचा कन्सिस्टन्सी इंडेक्स कमी असतो, ती सॉइल जास्त सॉफ्टर असते. म्हणजे कन्सिस्टन्सी इंडेक्स कमी असतो, ती सॉइल सॉफ्टर असते. लिक्विडिटी इंडेक्सच्या केसमध्ये हे स्टेटमेंट उलट. जी सॉइल सॉफ्टर असते तिची सेटलमेंट जास्त होते. हेच प्रॅक्टिकली पण अप्लाय केलं जातं. याच्यासाठीच हे कन्सिस्टन्सी इंडेक्स वगैरे डिटरमाइन केले जातात. क्लिअर? क्वेश्चन एकच आहे. बघितला किती कन्सेप्ट क्लिअर झाल्या? अजून कन्सिस्टन्सी इंडेक्स, लिक्विडिटी इंडेक्स डोक्यामध्ये पक्क घुसलं असेल. येस ऑर नो? म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय की ईएससी प्रिलिम्सचे क्वेश्चन का सॉल्व्ह करायचे, याच्यासाठी सॉल्व्ह नाही करायचे की माझं एमसीक्यू बरोबर येतो की नाही. या गोष्टींनी कन्सेप्ट डोक्यात घुसता. एक्झाम मध्ये वाचलं आहे म्हणून आन्सर देणं आणि तुमचं लॉजिक लावून आन्सर देणं, या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आणि तुमचा कॉन्फिडन्स कधी बिल्ड होणार आहे? जेव्हा कन्सेप्ट बिल्ड होतील. कन्सेप्ट बिल्ड केव्हा होतील? यासारखे कन्सेप्च्युअल न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह कराल. आज बरे न्यूमेरिकल घेतले आपण, ते एक झालं असेल. त्यानंतर स्टेटमेंट वालं जे होतं, हे बघा, हे 53 नंबरचा क्वेश्चन. याचे उद्या करूया. उद्या परत सेम टाइम, उद्या ट्रान्स. ठीक आहे. थँक्यू.